आयुष्यात प्रत्येक माणूस काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. काही स्वप्न असतात, काही महत्वाकांक्षा असतात, काही मोठी ध्येय असतात. पण अनेकदा असं होतं की आपण खूप विचार करतो, खूप प्रयत्न करतो, जीव ओतून कष्ट घेतो, तरीही हवं ते यश पदरात पडत नाही. मनात येतं, मी इतका सगळं करतोय, मग मला हवं ते का मिळत नाहीये? किंवा मी जे विचार करतोय ते खरंच प्रत्यक्षात येऊ शकतं का? या प्रश्नांची उत्तरं केवळ पाश्चात्य लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये नाहीत, तर आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानामध्ये. आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी हजारो वर्षांपूर्वीच हे रहस्य संकल्पशक्ती आणि पुरुषार्थ या शब्दांतून उलगडून दाखवलं होतं. यथा दृष्टी तथा सृष्टी या संस्कृत सुभाषितात किती मोठं सत्य दडलेलं आहे पहा. जशी तुमची दृष्टी असते, जसा तुमचा दृष्टिकोन असतो, जशी तुमची धारणा असते, तसंच तुमचं जग निर्माण होतं. याचा अर्थ असा की आपल्या मनात जे विचार रुजतात, जशी आपली आंतरिक सृष्टी असते, तसंच आपलं बाह्य जग आकार घेतं. आपलं मन हे एका कुंभारासारखं आहे आणि आपली संकल्पशक्ती ही त्या कुंभाराच्या चाकासारखी. तुम्ही जसा मातीला आकार द्याल तसंच भांड तयार होईल. हे केवळ अध्यात्म नाही, तर आपल्या सनातन धर्माने दिलेला हा मानसिकतेचा विज्ञान आहे. आपल्या शास्त्रांमध्ये मन याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. म्हणजे मनुष्यांच्या बंधनाचं आणि मुक्तीचं कारण हे केवळ त्याचं मनच आहे. आपलं मनच आपल्याला अडकवून ठेवतं आणि तेच आपल्याला मुक्तही करतं. मग ह्या मनाला आपल्या ध्येयाप्रत कसं केंद्रित करायचं? केवळ मनात विचार करून चालणार नाही, तर त्या विचारांना कृतीची, श्रद्धेची आणि एकाग्रतेची जोड द्यावी लागते. हेच आपल्या कर्मयोगाचं सार आहे. आज मी तुम्हाला आपल्या प्राचीन भारतीय नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाच्या संगमातून उदयास आलेली अशी 7 मूलतत्वे सांगणार आहे, ज्यांच्याद्वारे तुम्ही आपलं कोणतंही ध्येय निश्चितच साध्य करू शकाल. हे केवळ सेल्फ हेल्प नव्हे, तर आपल्या धार्मिक मानसशास्त्राचे मूळ आधारस्तंभ आहेत, जे तुमचं जीवन आमूलाग्र बदलून टाकतील. हे नियम तुमच्या आयुष्यात एक क्रांती घडवतील आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देतील. कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे एका वेळी एकच ध्येय निश्चित करून त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून देणं. जगातले सर्वात यशस्वी लोक जसे वॉरेन बफेट आणि बिल गेट्स यांना जेव्हा बिझनेसमध्ये यशाची गुरुकिल्ली विचारली, तेव्हा दोघांनीही एका सुरात उत्तर दिलं, फोकस. आपलं मन अनेक गोष्टींमध्ये विखुरलं की कुठल्याच गोष्टीवर पूर्ण ऊर्जा लागत नाही. योगशास्त्रात याला धारणा म्हणतात. चित्तवृत्तींना एका बिंदूवर स्थिर करणं हेच आपली ऊर्जा केंद्रित करतं. आजच्या क्वांटम फिजिक्समध्ये याला ऑब्झर्वर्स इफेक्ट म्हणतात, जिथे आपली एकाग्र दृष्टीच वास्तवाला आकार देते. डॉमिनोजच्या संस्थापकाने फक्त पिझ्झावर लक्ष केंद्रित केलं आणि जलद डिलिव्हरीच्या एका ध्येयाने त्यांना जगातला सर्वात मोठा पिझ्झा ब्रँड बनवलं. एक नेमबाज एकाच लक्ष्यावर बाण मारतो आणि तोच त्याचा भेद करतो. आपलं मानवी मन मल्टीटास्किंगसाठी बनलेलंच नाहीये. ते एका वेळी एकाच गोष्टीवर आपली पूर्ण शक्ती लावू शकतं. आपलं मन अनेक गोष्टींमध्ये विखुरलं की कुठल्याच गोष्टीवर पूर्ण ऊर्जा लागत नाही. यासाठी सकाळी उठल्यावर तुमच्या दिवसाचं एकच मुख्य कार्य, मोस्ट इम्पॉर्टंट टास्क MIT निश्चित करा. हे ते कार्य असेल जे पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही दुसरं काहीही करणार नाही. अगदी डॉमिनोजच्या संस्थापकासारखं तुमची सर्व ऊर्जा एकाच दिशेने केंद्रित करा. हे फक्त 1 तासाचं काम असेल, पण ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रचंड समाधान मिळेल आणि तुमच्या ध्येयाकडे तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल. तुमचं ध्येय पाण्यासारखं स्वच्छ आणि स्पष्ट असावं, त्यात कोणताही संभ्रम नसावा. पृथ्वीराज चव्हाण यांचं उदाहरण घ्या. मोहम्मद घोरीने त्यांना बंदी बनवलं होतं. डोळे नसतानाही शब्दभेदी बाण चालवण्याची त्यांची परीक्षा घेतली गेली. त्यावेळी चंद बरदाईंनी त्यांना घोरीचं स्थान अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं. 4 बास 24 गज अंगुल अष्टप्रमाण, ताव ऊपर सुलतान है मत चुको चौहान. आणि पृथ्वीराज यांनी अचूक बाण चालवून घोरीचा वध केला. ध्येयाची स्पष्टता हीच ती शक्ती आहे, जी तुम्हाला अंधारातही योग्य मार्ग दाखवते. आपल्या संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ संकल्प करून होतो. अमुक ठिकाणी अमुक काळी मी हे कर्म अमुक हेतूने करत आहे. हा संकल्प म्हणजे तुमच्या मनाला आणि विश्वाला एक स्पष्ट संदेश देण्यासारखा आहे. केवळ विचार करून चालणार नाही, तर ते विचार कागदावर उतरवा. हाताने लिहिण्याची शक्ती अफाट आहे. याला सायकोन्यूरो ॲक्टिव्हिटी म्हणतात. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या एका अभ्यासात ज्या 3% विद्यार्थ्यांची ध्येये लिखित स्वरूपात होती, त्यांनी उर्वरित 97% विद्यार्थ्यांपेक्षा 10 पट जास्त पैसा कमवला. जिम कॅरीने स्वतःसाठी $10 मिलियन चेक लिहून खिशात ठेवला आणि काही वर्षांनी त्यांना तेवढंच मानधन मिळालं. ब्रूस लीने स्वतःला पत्र लिहिलं की मी जगातील सर्वात मोठा सुपरस्टार बनेन, आणि ते झाले. तुमचं ध्येय अतिशय स्पष्ट आणि मोजमाप करण्यासारखं, स्पेसिफिक अँड मेजरेबल असावं. माझं वजन कमी होईल हे चुकीचं ध्येय आहे. मी माझं वजन 5 किलोने कमी करेन हे अचूक आहे. मी श्रीमंत होईन हे चुकीचं आहे. मी यावर्षी 50 लाख रुपये कमावेन हे योग्य आहे. आपले संकल्प एका वेगळ्या वहीत स्वतःच्या हाताने लिहा, कारण त्यात तुमच्या प्राणाची ऊर्जा उतरते. रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ध्येयाचा संकल्प पुन्हा एकदा वाचा आणि मनात त्याची कल्पना करा. मोठी ध्येय पाहून आपलं मन घाबरून जातं. एखाद्या मोठ्या पर्वताकडे पाहिल्यावर तो चढणं अशक्य वाटतं. पण जर तुम्ही छोटे छोटे टप्पे निश्चित केले, तर एक दिवस तुम्ही शिखरावर पोहोचता. दशरथ मांजींनी पहाड फोडण्याचं स्वप्न पाहिलं, पण त्यांनी रोज फक्त 1 दगड फोडण्याचं ध्येय ठेवलं.
एका हातोड्याने आणि चिन्नीने त्यांनी 360 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 25 फूट उंच पहाड फोडून रस्ता तयार केला. आपण वर्षभराचं किंवा महिनाभराचं ध्येय ठेवण्याऐवजी फक्त 24 तासांचं ध्येय ठेवा. आज काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. यालाच आपल्या संस्कृतीमध्ये दिनचर्या म्हणतात. आयुर्वेदातही दिनचर्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ती केवळ कर्म नव्हे तर एक प्रकारची साधना असते, जी शरीर आणि मन दोन्हीला शिस्त लावते. प्रसिद्ध लेखक जॉन ग्रिशा यांनी 45हून अधिक पुस्तके लिहिली, कारण त्यांनी रोज फक्त एक पान लिहिण्याचं ध्येय ठेवलं होतं. मोठ्या ध्येयांना लहान लहान टप्प्यांमध्ये विभाजित करा आणि दररोज त्यातील 1-2 टप्पे पूर्ण करण्याचा संकल्प करा. रोज सकाळी उठल्यावर सूर्यनमस्कार घाला, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मिळेल. तुमच्या कामासाठी किंवा अभ्यासासाठी एक छोटी जागा निश्चित करा, जिथे तुम्ही तुमच्या ध्येयावर काम कराल. ही जागा तुमची कर्मभूमी असेल, जिथे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने कार्य कराल. केल्याने होता हे रे, आधी केलेची पाहिजे, ही समर्थ रामदास स्वामींचे वचन आपल्याला निरंतर कृतीचं महत्त्व पटवून देतं. छोट्या छोट्या पावलांनी तुम्ही एक दिवस नक्कीच मोठ्या शिखरावर पोहोचणार. केवळ एकदा ध्येय ठरवून आणि लिहून चालणार नाही, तर ते तुमच्या मनात 24 तास जागृत असावं. शहीद उधम सिंग यांचं उदाहरण घ्या. जलियांवाला बाग हत्याकांडानंतर वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी जनरल डायरला मारण्याचा संकल्प केला. 21 वर्षांपर्यंत ते रोज हा संकल्प मनातल्या मनात 50 वेळा तरी आठवत राहिले आणि अखेर लंडनमध्ये त्यांनी डायरचा वध करून आपला संकल्प पूर्ण केला. तुमचं ध्येय तुम्हाला दर 10 दिवसांनी आठवण चालणार नाही, तर ते तुम्हाला दिवसातून किमान 10 वेळा तरी आठवावं लागेल. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेली नामस्मरण पद्धत याच मानसशास्त्रावर आधारित आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं सतत स्मरण करता, तेव्हा तुमचं रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम सक्रिय होतं, जे तुम्हाला त्या ध्येयाशी संबंधित संधी आणि माहिती दाखवता. तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा ही तुमच्या संकल्पशक्तीला बळ देते. मनात थोडीही शंका असेल तर ती तुमच्या संकल्पशक्तीला कमजोर करेल. भगवद्गीतेत म्हटलं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान व्यक्तीलाच ज्ञान प्राप्त होतं. इथे ज्ञान म्हणजे आपल्या ध्येयाच्या पूर्तीची खात्री. रोज ओंकाराचा किंवा गायत्री मंत्राचा जप करा. हे फक्त मंत्र नसून तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी आणि ध्येयाप्रत केंद्रित करणारी प्रभावी साधने आहेत. मनात कोणताही नकारात्मक विचार आल्यास माझं ध्येय निश्चितच पूर्ण होईल, कारण मी त्यासाठी योग्य प्रयत्न करत आहे, असा सकारात्मक स्वसंवाद करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर तुमच्या ध्येयाची कल्पना करा. ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल याची मानसिक अनुभूती घ्या. आपण कुठून आलो, कुठे आहोत आणि कुठे जायचं आहे याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या चुकांमधून शिकणं आणि योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासणं म्हणजे आत्मनिरीक्षण. आपल्या संस्कृतीत संध्याकाळचं चिंतन फार महत्त्वाचं मानलं जातं. दिवसाच्या शेवटी आपण काय केलं, काय करायला हवं होतं याचा विचार करणं ही एक प्रकारची साधनाच आहे. योगशास्त्रातील स्वाध्याय म्हणजे आत्मअध्ययन आणि आत्मपरीक्षण. हे तुम्हाला स्वतःला समजून घेण्यास आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक स्पष्ट करण्यास मदत करतं. दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटं शांतपणे बसा. दिवा किंवा समई लावून आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करा. आज दिवसभरात ध्येयप्राप्तीसाठी तुम्ही काय केलं, काय सुधारणा करता येईल याचा विचार करा. आपल्या कृत्यांचा प्रामाणिकपणे हिशेब मांडा. आपल्या चुका मान्य करा आणि पुढच्या दिवशी त्या टाळण्याचा संकल्प करा. याने तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होतो आणि तुम्ही योग्य दिशेने पुढे जात राहता. ही सवय तुम्हाला सातत्याने प्रगती करण्यास मदत करेल. आपले शरीर हे एक मंदिर आहे आणि मन हे त्यात राहणारे दैवत. जर शरीर निरोगी नसेल तर कोणताही मोठा पुरुषार्थ शक्य नाही. आयुष्यात अनेक मोठी ध्येय गाठताना आपण आपल्या आरोग्याला आणि ऊर्जेला विसरून जातो. प्राचीन आयुर्वेद आपल्याला स्वस्थ राहण्याची कला शिकवतो, कारण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्वेद पुरुषार्थांसाठी आरोग्य हेच मूळ आधार आहे. निरोगी शरीर असेल तरच तुम्ही तुमच्या ध्येयानं पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता आणि दीर्घकाळ कष्ट करू शकता. म्हणून आपल्या ध्येयासोबतच आपल्या आरोग्याचीही तितकीच काळजी घ्या. नियमित व्यायाम, प्राणायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप यावर लक्ष केंद्रित करा. याने केवळ शारीरिक ऊर्जाच नव्हे तर मानसिक आणि आत्मिक ऊर्जाही वाढते. निरोगी मन आणि शरीर असेल तर कोणतंही आव्हान पेलण्याची शक्ती तुमच्यात आपोआप येते. हे तुमच्या प्राणशक्तीचं संरक्षण आहे, जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक आहे. यावर नियमित लक्ष दिल्यास तुम्ही कधीही थकून किंवा निराश होऊन थांबणार नाही. तुम्ही तुमचा संकल्प केला, त्यावर श्रद्धा ठेवली, कठोर पुरुषार्थ केला, आत्मनिरीक्षणही केलं आणि आरोग्याची काळजी घेतली. आता फळाची आसक्ती सोडून द्या. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. हे भगवद्गीतेतील वाक्य इथेच लागू होतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फळाची चिंता करू नका, तर याचा अर्थ असा की फळ तुमच्या अपेक्षेनुसार न मिळाल्यास तुम्ही निराश होऊ नका किंवा यश मिळाल्यास अहंकार बाळगू नका. तुमचं काम प्रामाणिकपणे, निष्ठेने पळा आणि परिणाम ईश्वरावर सोडून द्या. यालाच ईश्वर प्रणिधान म्हणतात. हनुमानजींनी जेव्हा सीतामाईच्या शोधात समुद्राला पार करण्याचं आव्हान स्वीकारलं, तेव्हा त्यांच्या मनात एकच संकल्प होता, सीतामाईला शोधायचं आहे, काहीही झालं तरी. त्यांनी केवळ कृती केली आणि फळाची आसक्ती सोडली. त्यांच्यातील सुप्त शक्ती जागृत झाली आणि त्यांनी लंकेवर उडी मारली.
हे निव्वळ शारीरिक सामर्थ्य नव्हतं, तर अदम्य संकल्पशक्ती आणि निष्काम कर्मयोगाचं प्रतीक होतं. जेव्हा तुमचं ध्येय पूर्ण होईल किंवा तुम्ही त्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकाल, तेव्हा कृष्णार्पणमस्तु असं म्हणा. याचा अर्थ हे कर्म मी श्रीकृष्णाला अर्पण करत आहे किंवा तुमच्या इष्टदेवतेला अर्पण करा. यामुळे तुमच्या मनात अहंकार निर्माण होणार नाही आणि अपयश आल्यास नैराश्यही येणार नाही. कृतज्ञतेने आणि नम्रतेने प्रत्येक यश स्वीकारण्याची ही पद्धत आहे. हे तुम्हाला स्थिर आणि शांत राहण्यास मदत करेल, मग ते यश असो वा अपयश. मित्रांनो, हे 7 नियम केवळ सेल्फ हेल्प नाहीत, तर हे आपल्या भारतीय धार्मिक मानसशास्त्राचे मूळ आधारस्तंभ आहेत. पाश्चात्य विचारप्रणाली फक्त तुमच्या मनात काय आहे यावर लक्ष केंद्रित करते, पण आपल्या धर्माने मनात काय आहे, तुम्ही त्यासाठी काय कृती करता, तुमची श्रद्धा किती आहे आणि तुमचं समर्पण कसं आहे, या सर्व पैलूंवर भर दिला आहे. केवळ विचार करून काही होत नाही, तर विचारांना कृतीची, श्रद्धेची आणि समर्पणाची जोड दिली कीच यश प्राप्त होतं. हेच तुम्हाला खरं आणि चिरंतन यश मिळवून देईल. तर मंडळी, आजपासूनच हे 7 नियम आपल्या जीवनात आणा. फक्त विचार करू नका, तर तीव्र संकल्प करा, त्यावर दृढ श्रद्धा ठेवा, नियमित पुरुषार्थ करा, आत्मनिरीक्षण करा, आरोग्याची काळजी घ्या आणि फळाची आसक्ती सोडून द्या. बघा, तुम्हाला हवं ते सगळं कसं तुमच्या आयुष्यात येतं. हे काही जादू नाही, तर हे आपल्या सनातन धर्मातील संकल्पशक्ती, कर्मसिद्धांत आणि मानसशास्त्राचं विज्ञान आहे. तुमचं प्रत्येक ध्येय पूर्ण होवो, तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, यात सदिच्छा. हे नियम तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहेत. यत् सांख्ये हि प्राप्यते स्थानम तद योगैरपि गम्यते. एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील हा श्लोक सांगतो की ज्या परमपदाला ज्ञानयोगी प्राप्त करतात, त्याच परमपदाला कर्मयोगीही प्राप्त करतात. सांख्य आणि योग हे दोन्ही एकच आहेत असं जो पाहतो, तोच खरा पाहतो. याचा अर्थ केवळ ज्ञान किंवा केवळ कर्म पुरेसा नाही, तर ज्ञान आणि कर्म यांचं योग्य संतुलनच तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवेल. आपले संकल्प हे ज्ञानावर आधारित असावेत आणि ते पूर्ण करण्यासाठी केलेला पुरुषार्थ हा कर्मयोग असावा. ओम नमः शिवाय.